नमस्कार. आजच्या योगा डे निमित्त उपस्थित तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे नगराध्यक्ष, प्रशासन अधिकारी आणि उपस्थित नगरसेवक, नगरसेविका, सर्व कर्मचारी वर्ग आणि योगा प्रशिक्षक आणि सर्व बंधू भगिनींनो, अनादी काळापासून, प्राचीन काळापासून योगाला म्हणजे ऋषीमुनींनी सुद्धा महत्त्व दिलेलं आहे. आणि योगा हे प्राचीन काळापासून कला आणि विज्ञान म्हणून ओळखलं जातं. आणि तेव्हापासून आजपर्यंत पिढ्यानपिढ्या, वर्षानुवर्ष 3-3.5 हजार वर्षापासून योग चालू आहे आणि करत आहेत. आणि त्याचं महत्त्व मला वाटतं माणसांना अजूनही उमगत नाही आहे. त्यासाठी पंतप्रधान आपले नरेंद्र मोदीजी त्यांनी जागतिक योगा दिन, जागतिक इंटरनॅशनल योगा दिन म्हणून साजरा करायचं ठरवलं. आणि तो मगाशी टेकोडे सरांनी सांगितलं की संयुक्त राज्यांमध्ये हे सांगितलं की हा असा 21 जून हा दिवस आपण योगा डे म्हणून साजरा करूया, असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघात त्यांनी मांडला. आणि जवळजवळ 171-75 देशांनी त्या प्रस्तावाला मंजुरी दिली. आणि संपूर्ण जगभर आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींमुळं योगा हा संपूर्ण जगामध्ये चालला आहे आणि करतायत. आणि त्याचं महत्त्व संपूर्ण जगाला पटलेलं आहे. योगा करण्यासाठी योगा महत्त्वाचा याच्यासाठी आहे की आत्ता आपलं जीवन हे स्पर्धात्मक झालं आहे, धावपळीचं झालेलं आहे. आणि त्याचा मानसिक ताण प्रत्येक मनुष्यावर आलेला आहे. आणि तो ताण कमी करण्यासाठी आपलं शरीर, मन, आरोग्य हे आनंदी आणि सुंदर बनवण्यासाठी आपण योगा करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि योगा केल्यानंतर तुमच्या शरीराचे स्नायू बळकट होतात, तुमचं रक्ताभिसरण चांगलं होतं, तुमचं रक्तदाब नियंत्रित राहतो. आणि जास्तीत जास्त करून तुमचे आरोग्य देणारे शरीराचे जे प्रश्न आहेत ते कमी होतात आणि तुमचं आरोग्य सुदृढ होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर 100% तुम्ही निरोगी होता आणि बरेचसे आजार तुमच्या शरीरापासून लांब पळतात. आणि म्हणून योगा करणं हे प्रत्येकाची गरज झालेली आहे. आणि प्रत्येक कुटुंबातले प्रत्येक सदस्यांनी योगा केला पाहिजे आणि तो करावा. आणि केला तर तुम्ही नक्कीच सर्वजण दीर्घायुषी होतात आणि दीर्घ आयुष्य व्हावं ही माझ्याकडनं सर्वांना शुभेच्छा आहेत. आणि योगा डेच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. श्वास घ्या. श्वास घ्या.
100% जाणवते. आता सुद्धा व्हायब्रेशन जाणवले छातीच्या भागात, हृदयाच्या भागात. आता डोक्याच्या भागात. श्वास सोडताना किती लांबू शकता तो प्रयत्न करा. तेवढं थोडं आता 3 वेळा घेणार श्वास घ्या. खाली पाय मोकळे करू शकता तुम्ही. पाय पुढे घेऊन मोकळे करू शकता. झाले का रिलॅक्स थोडे. पुन्हा मांडी घालायचे. अजून एक छोटा प्राणायामाचा भाग घेणार आहे. आताचा जो प्राणायाम आहे तो फुफ्फुसांसाठी. काही वेळेस आपण डॉक्टरकडे जातो, आपल्याला दम लागतोय, त्रास होतोय, मग डॉक्टर आपल्याला एक व्यायाम करायला एक हे देतात, जे प्रेस केलं की श्वास घ्यायचा सोडायचा त्याच्यावरनं कळतं. माहिती असेल बरेच जण. तशा प्रकारे आपल्याला श्वास घ्यायचा सोडायचा. काय करायचंय? हाताची उंगळी करायची, तोंडाजवळ न्यायची. सगळ्यांनी करायचंय. ताट बसा पुन्हा. आता आपल्याला ह्याच्यातून श्वास सोडायचा आहे. कसा सोडायचा आहे? घ्यायचा आहे जोरात, घ्यायचा आहे नाकाने, आणि लक्ष द्यायचं. घ्यायचा आहे नाकाने, सोडायचा आहे तोंडाने. ठीक आहे? प्रयत्न करून बघायचा आहे. हळूहळू करणार आहोत. थोडंच का घेतलं? कारण आपल्याला सवय नसते एवढा श्वास घेण्याची, सोडण्याची. थोडंसं हलकं गरगरल्यासारखं जाणवतंय का बघा? इथे फुफ्फुसांना जाणवतंय. काय जाणवतंय? आपण ऑक्सिजन भरपूर इनटेक केला, कार्बन डायऑक्साईड भरपूर बाहेर सोडला. तर जेव्हा आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो तेव्हा आपली निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि पॉझिटिव्हिटी शरीरातली वाढते, ऊर्जा वाढते. पॉझिटिव्हिटी म्हणजे ऊर्जा आहे, आपली एनर्जी आहे. त्या एनर्जीमुळेच आपण दिवसभर काम करत असतो. सकारात्मक ऊर्जा. आता जो आपण काय केलं? श्वास सोडलाय अशाच सगळी. आता श्वास घ्यायचा आहे. कसा आहे दाखवते, करण्याचा प्रयत्न करते. पुन्हा एकदा पुंगळी करायची.